आता आंबे संपत आलेत. आंब्याचं सीझन हे संपत आलेलं आहे. आता आपल्याला आंबे खाण्यासाठी 1 वर्ष वाट बघावी लागणार आहे. आता आंबे भेटतील, पण अशी चव, अशी गोडी आंब्याला परत नसेल. आता सीझन संपत आला आहे, तर आंब्यापासून म्हटलं आज काहीतरी वेगळा पदार्थ बनवावा. तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवला असेल, मला याची खात्री आहे. का तरी असं कोण नाही की हा पदार्थ बनवला नाही आणि खाल्ला किंवा आवडीचा पदार्थ नाही, असा नाही. प्रत्येकाच्या घरी आजकाल ना भरपूर आंब्याची झाडं, आंबे आहेत. त्यामुळे ना असे पदार्थ आंब्यापासून वेगळे प्रत्येकाच्या घरी बनतातच. मी काय असं वेगळं काही बनवत नाही, त्यामुळे काय याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही. पण ज्याची इच्छा होती खूप दिवसापासून की मला हे बनवून दे ज्यूस, पण माझी पण इच्छा एक होती की एक म्हणणं होतं की बाबा तू डायरेक्ट आंबेच खा ना, असं कशाला ज्यूस वगैरे करून खाण्याचा त्रास कशाला, मलाही देऊ नको, तू खा. पण त्याची एक म्हणलं शाळा चालू होते, त्याच्या मागं आता धावपळ तर चालूच झालेली आहे. पण आपली एक आईचं काळीज असतं, त्याच्यासाठी काहीतरी आपण जे काय करतो ते मुलांसाठीच करतो. त्यामुळे मग म्हटलं चला आज बनवून देऊया. तर आज ज्यूस बनवून दिला आणि तो असा क्लासला ज्यूस घेतला आणि क्लासला निघून गेला. त्यामुळे जरा पोटातही थंडावा राहतो. यायला त्याला 2-2.5 तासाचा वेळ जातो बाहेरच. त्यामुळे मग खाल्लं तर आरामात राहतो ना. त्यासाठी मग त्याला मँगो ज्यूस बनवून दिला. मग संध्याकाळी पाणी आलं होतं, पाणी भरून घेतलं आणि माझ्या संध्याकाळच्या कामाला सुरुवात झाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असेच छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फॉलो करून ठेवा.